वैभव शिकवण पेवल्यांमध्ये संपर्क साधायचा आहे. वैभव शिकवण वैभव शिकवण यांनी नोंद घ्यायची आहे. माहिती संपर्क साधायच्या पेवल्यांमध्ये यायचं आहे. चला सामनावीराचा पुरस्कार ऋतिक गोरिवले. नक्कीच बंटी चांगली फलंदाजी केली होती. ऋतिक याने चांगला खेळ दाखवला. हा युवा खेळाडू उगवता सितारे बाजीगिरी संघ खंडणवाडी या संघाचा प्रशांत पाष्टे त्यानंतर मनोहर पाष्टे यांच्या कारकिर्दीमध्ये नवनवीन खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत. दरम्यान विशाल गोरिवले हा एक चांगला खेळ खेळायचा परंतु काही प्रॅक्टिस अभावी तो फलंदाजी पासून वंचित आहे. नक्कीच ऋतिक याचा सन्मान करावा लागेल. चला सामन्याला सुरुवात होते. उत्कर्ष वाघेवाडी वर्सेस गणराज क्रिकेट संघ कुटांबेवाडी. प्रशांत राईट आउट राऊंड विकेट. सुंदर चेंडू तितका चांगला त्यांनी खेळला. मिळवांच्या क्षेत्रामध्ये एक धाव धावून पूर्ण केले. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न असणार आहे. चांगला नकार आहे तो सुशांतचा. स्वतःचं खातं ओपन करतोय. संघाचं खातं ओपन करतोय. धाव संख्या झाली ती 1. चला स्ट्राईकच्या फलंदाजाचं नाव सांगायचंय. प्रतिनिधी पाठवायचंय. चला जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे होता. सन्मान सामनावीराचा पुरस्कार ऋतिक गोरिवले. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. पुन्हा एकदा गोलंदाजी मागवर सज्ज आहेत प्रसाद राईट आउट ओव्हर द विकेट. सामना करणारे नवीन आलेला फलंदाज शॉर्ट पिच चेंडू खेळून काढलाय मेडांच्या क्षेत्रामध्ये. स्वतःच एक धाव धावून पूर्ण केले. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. धावचीची संधी परंतु 2 धावा सुरक्षित पूर्ण. धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या झाली ती 3. प्रदीप काजारे स्ट्राईकला. प्रदीप काजारे नॉन स्ट्राईकला सुशांत. गोलंदाजीची कमान सांभाळतोय तो प्रसाद. पुन्हा एकदा प्रसाद राईट आर्म ओव्हर द विकेट. 10-12 पावलांचा रनअप घेऊन पंचांच्या डाव्या साईडून उजव्या हाताने गोलंदाजी करणार आहे तो प्रदीप काजारेला. सुंदर चेंडू खोलवा टप्प्याचा चेंडू तितकाच खोदून काढलाय पॉइंट क्षेत्रामध्ये आणि या 2 धावा सुरक्षित पूर्ण. या 2 धावेने संघ पुढे सरकतो. संघाची धाव संख्या झाली ती 5. चालू असलेला सामना गणराज क्रिकेट संघ कुटांबेवाडी वर्सेस उत्कर्ष क्रिकेट संघ वाघेवाडी. नक्कीच चांगलं द्वंद्व पाहायला मिळणार आहे. ते दोन्ही संघांमध्ये एक 2 बलाढ्य संघ एकमेकांसमोर आहेत. एका टीम मध्ये नितीन कावणकर, अमित वाघे, सचिन वाघे, प्रसाद वाघे, राकेश मोहित. तर दुसऱ्या संघामध्ये प्रदीप काजारे, सुशांत डोंबरे सुशांत का बेकरे. पुन्हा एकदा प्रसाद सामना करणार आहे प्रदीप. पुन्हा एकदा शॉर्ट पिच चेंडू. एक धाव धाव पूर्ण केले. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न असणार. धावकीची संधी परंतु खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळते ते प्रसाद करून. धाव संख्या झाली ती 7. चला सामन्याला सुरुवात करायची आहे. गोलंदाजी मागवर सज्ज आहे तो प्रसाद. सामना करणार आहे तो प्रदीप काजारे. राईट आर्म ओव्हर द विकेट. फुल टॉस चेंडू. चेंडू मागे लेफ्ट साइडच्या दिशेने. चेंडू मागे क्षेत्ररक्षण आहे आणि झेल बाद चांगला झेल टिपतोय तो क्षेत्ररक्षक. नक्कीच डीजे धन्यवाद डीजे. काय मधुर संगीत वाजवलं डीजेने. धन्यवाद. या पुढील होणारा सामना जबरदस्त क्रिकेट संघ वर्सेस खतरनाक क्रिकेट संघ. तरी दोन्ही संघाच्या संघनायकांनी पेवल्यांमध्ये टॉससाठी यायचंय. जबरदस्त आणि खतरनाक क्रिकेट संघ. तरी प्रदीपची जागा घेण्यासाठी आलाय तो अनिकेत काजारे. फुल टॉस चेंडू होता. समाचार घेता आले. झेल बाद होतोय.
सुंदर अवांतर चेंडू, परंतु रिषभ पंत स्टाईल मध्ये हुक करण्याचा प्रयत्न होता तो सुशांतचा. अवांतर चेंडूने संघ पुढे सरतोय. धाव संख्या झाली ती 8. पहिलं षटक प्रगतीपथावर आहे. नक्कीच मोठी धाव संख्या उभी करावी लागणार आहे, कारण का चांगले फलंदाज आहेत ते उत्कर्ष वाघेवाडी क्रिकेट संघामध्ये. अमित वाघे, नितीन कावणकर, पुन्हा एकदा प्रसाद, सुशांतला पुन्हा एकदा सुंदर चेंडू, तितक्या सुंदर खेळला मिड विकेटच्या दिशेने. एक धाव धावून पूर्ण केले. एका धावेवर समाधान मानावं लागतंय. धाव संख्या झाली ती 9. षटक संपतंय, एका षटकाचा खेळ समाप्त होतोय. धाव संख्या झाली ती 9. ओव्हर टू टीके तुषार कावणकर. धन्यवाद. अतिशय चांगला खेळ आपल्याला पाहायला मिळतोय या श्री छत्रपती शिवाजी महाराज नायगाव पांजू या मैदानावरती. प्रथम क्षेत्ररक्षण करताना अतिशय सुरेख गोलंदाजी केली प्रसाद वाघे याने. मला वाटतं 9 धावा दिल्यात. एक महत्वपूर्ण असा गडी बाद केलाय प्रसाद वाघे याने. आता वैयक्तिक पहिल्या संघाच्या वतीनं दुसरं षटक कोण घेऊन येतं पाहायचंय. नितीन काउंटर याच्याकडे मोठी जबाबदारी असणार आपल्या संघर्ष क्रिकेट संघ उत्कर्ष क्रिकेट संघ वाघवाडी या संघाची. चांगले खेळाडू आहेत दोन्ही संघामध्ये. जसं बंटी बोलला होता, सुशांत भेकरे, अनिकेता काजारे चांगली फलंदाजी करताना दिसतात. मोठमोठे फटकेबाजी करण्याची क्षमता आहे दोन्ही फलंदाजामध्ये. नक्कीच हाय स्कोर होणं गरजेचं आहे. जे आताचे 3 सामने झाले हे लो स्कोरिंग सामने झाले होते. हाय स्कोर करणं गरजेचं आहे. संघाला विजय व्हायचा असेल तर नक्कीच मोठमोठे सामने फटके खेळावे लागतील, मोठमोठे फटके मारावे लागतील. मला वाटतं राज शिगवण मॅन फ्रॉम वाघेवाडी संघाचा हा अष्टपैलू खेळाडू आहे. राज शिगवण चांगली गोलंदाजी करतो, चांगली फलंदाजी करतो. सुशांत फलंदाजी मारतो तयार. अशा प्रकारे फलंदाजी करतो सुशांत. सुरेख चेंडू हवेमध्ये काय होतं पाहिजे. चेंडू जातोय क्षेत्ररक्षक हातामध्ये, कोणतीही चूक करत नाहीये. माघारी परतावं लागेल सुशांत याला. बनायला गेला क्रिस गेल, हवेतील झेल. क्रिकेटचं पतन होतंय. कमॉन डीजे. धन्यवाद डीजे. आता त्याची जागा घेण्यासाठी येतो तो विशाल भेकरे. दरम्यान कल्पेश बादवटे कुठे असतील, त्यांनी पॅव्हलियन मध्ये यायचंय. कल्पेश बादवटे तरी नाणेफेकीचा कल होतोय. जबरदस्त वर्सेस खतरनाक या दोन्ही संघांमध्ये. दरम्यान कल्पेश बादवटे आणि वैभव बादवटे यांनी पॅव्हलियन मध्ये यायचंय. चला सामन्याला सुरुवात करायची आहे. लवकरात लवकर गोलंदाजी मागवर येतं राज शिगवण. सामना करणार अनिकेत काजारे. राईट आर्म ओव्हर द विकेट. शॉर्ट पिच चेंडू पूल गेला स्क्वेअर लेगच्या दिशेने. चेंडू जातो बाउंड्री लाईनच्या दिशेने. चेंडू मध्ये क्षेत्ररक्षण करून तो खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे. तुर्तास 3 धावा पूर्ण करतायत ते दोन्ही फलंदाज. 3 धावेने संघ पुढे सरकतोय. संघाची धाव संख्या झाली ती 12. नक्कीच चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. ते सतीशाने आपल्या संघासाठी 1 धाव. नाणेफेकीचा कॉल जिंकते खतरनाक क्रिकेट संघ पाटावरची वाडी. प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. फलंदाजीसाठी आमंत्रित केलेले जबरदस्त क्रिकेट संघ बादटवाडी या संघाला. दोन्ही बलाढ्य संघ कोथरूडमध्ये नावाजलेले संघ आहेत. खतरनाक क्रिकेट संघ म्हणजेच महेश बारगोड याचा संघ. जबरदस्त क्रिकेट संघ म्हणजे रवी बादवटे, युवराज कावणकर यांचा हा जबरदस्त क्रिकेट संघ. जबरदस्त सामना पाहायला मिळेल. या पुढील सामना दरम्यान चालू असणारा सामना उत्कर्ष क्रिकेट संघ वाघेवाडी विरुद्ध गणराज क्रिकेट संघ कुटुंबेवाडी या 2 संघादरम्यानची ही लढत पाहायला मिळते. विशालला मोठमोठे फटकेबाजी करायची गरज आहे, परंतु निर्धाव चेंडूची वारंवार सांगता होताना दिसते. मला वाटतं राज शिगोन अचूक टप्प्यावरती गोलंदाजी करतोय.
अनिकेत निवते कुठे असतील त्यांनी युवराज कावडकर यांनी संपर्क साधायचा. अनिकेत निवते सुरेख चेंडू सुरेख पुन्हा एकदा एक धाव धावेच्या संघाची बदलती धावसंख्या होते ती 13. अतिशय सुरेख गोलंदाजी दरम्यान षटक संपतोय. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 13. मला वाटतं 7:30च्या सरासरीने चालणारा हा गणराज कुटुंबवाडी संघ नक्कीच हाणामारीचे शेवटचे 12 चेंडू शिल्लक आहे. 12 चेंडू मध्ये षटकार चौकार लगावे लागतील. ते विशाल आणि अनिकेत याला मोठी प्रहार करावे लागेल. दरम्यान राकेश मॅन फ्रॉम वाघेवाडी उत्कर्ष वाघेवाडी क्रिकेट संघाचा हा एक उगवता सितार आहे. चांगला खेळ खेळतो हा राकेश. खासी चषक खेळण्यासाठी गावावरून आलाय. पाहायचंय 350 किलोमीटरचा प्रवास करून हा खेळाडू आलाय आणि कशा प्रकारे आपला खेळ दाखवतो या नायगाव पांजू मैदानावरती. क्रिकेटची पंढरी मानली जाते ती नायगाव पांजू हे मैदान. पाहायचंय किती विकेट मिळवून देतो आपल्या संघाला बंटी. आपल्या वैयक्तिक पहिला आणि संघाच्या वतीनं तिसरं षटक हाताळतोय तो राकेश मोहित. काय चेंडू टाकला गेला या गोलंदाजाकडून. निर्धाव चेंडू काय गती पाहायला मिळाली ती राकेश कडून. निर्धाव चेंडू. धावसंख्या स्थिर आहे. धावसंख्या ती 13. स्ट्राईकला येतो विशाल. नक्कीच एक आधारस्तंभ असणारा खेळाडू. गणराज क्रिकेट संघाचा अपेक्षा असणार आहेत मोठे फटकेबाजी. पुन्हा एकदा राकेश. पुन्हा शॉर्ट पिच चेंडू तितकंच चांगल्या पद्धतीने पूल केलाय. चेंडू जातो मिड ऑन क्षेत्रामध्ये. खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळतो. तुमचं 2 धाव पूर्ण केलं. 3री धाव घेण्याचा प्रयत्न असणार आहे पण चांगला नकार पाहायला मिळतो तो अनिकेतचा. या 2 धावीने संघ पुढे सरकतोय. संघाची धाव संख्या झाली ती 15. राकेश मोहित एक अष्टपैलू असा खेळाडू. आताच्या गाव पातळीवर गोगर तालुक्यामध्ये त्याने पुन्हा एकदा शॉर्ट पिच चेंडू पूल केलाय मिड विकेटच्या दिशेने. 1 धाव धावून पूर्ण केले आणि एका धावेवरच समाधान मानावं लागणार आहे. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. राकेश मोहित गोगर तालुक्यातील एक नावाजलेला खेळाडू. कारण का कोटुळत गावाचं प्रतिनिधित्व करत असतो गोगर तालुक्यामध्ये. राकेश मोहित असेल, जितेंद्र शिगवण असेल, स्वामी समर्थ कोटुळ संघाकडून खेळताना विजेतेपद पटकावलं होतं तोच राकेश मोहित. पुन्हा एकदा गोलंदाजी वर्ग राईट अप राऊंड द विकेट सामना करणे अधिक आणि आता मात्र कनेक्ट केलाय प्रॉपर. चेंडू जातो सीमा रेषेलगत आणि हा झेल बाद. धन्यवाद डीजे. चला नवीन आलेला फलंदाज. फलंदाजचं नाव सांगायचंय विपुल. पुन्हा एकदा राकेश गोलंदाजी मार्गावर सज्ज आहे. सामना करणार आहे तो विशाल. शॉर्ट पिच चेंडू पूल केला. चेंडू जातो फायनल क्षेत्रामध्ये. चेंडू मागे क्षेत्ररक्षक 1 धाव धावून पूर्ण केले आणि एका धावेवर समाधान मानावं लागणार आहे. एका धावेने संघ पुढे सरकतोय. संघाची धाव संख्या झाली की 16. तिसरं षटक प्रगती पदावर आहेत. धाव संख्या झाली ती 16. सकाळ 17. सकाळच्या सत्रामध्ये आपण पाहिलं की 40च्या वरती धाव संख्या होती परंतु दुपारच्या सत्रामध्ये थोडं धाव संख्या मध्ये कमी होते. 33 आणि 34 धावांपर्यंतच मजल मारता आले ते संघांना. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. काय गोलंदाजी केली. षटक संपतंय. 3 षटकांचा खेळ समाप्त होतोय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धाव संख्या झाली ती 13. काय 17. काय षटक हाताळलं गेलं ते राकेश कडून. धन्यवाद डीजे. चालू असलेला सामना गणराज क्रिकेट संघ कुटांबेवाडी वर्सेस उत्कर्ष क्रिकेट संघ वाघेवाडी. आपल्या वैयक्तिक पहिला आणि संघाच्या वतीनं 4थं षटक घेऊन आला तो अमित वाघे. एक चांगला खेळाडू आहे. सामना करणार आहे तो विशाल.
अवांतर चेंडूने सुरुवात करतायत अमित. धावसंख्या झाली ती 18. या पुढील होणारा सामना जबरदस्त क्रिकेट संघ बादवडेवाडी वर्सेस खतरनाक क्रिकेट संघ पाटावरची वाडी. नक्कीच काय दुपारच्या सत्रामध्ये संघ पाहायला मिळाले की बलाढ्य संघ एकमेकांसमोर उभे राहिले. पुन्हा एकदा सुंदर चेंडू मारण्याचा प्रयत्न, चेंडू निर्धाव जातोय. विशाल आता मात्र विशाल चुकतोय. मोठा फटका मारण्याच्या नादात विशाल निर्धाव चेंडू घेतोय. धावसंख्या झाली ती 18. पुन्हा एकदा अमित गोलंदाजी मागे सज्ज. राईट अप ओव्हर द विकेट. सामना करणार आहे तो विशाल. सुंदर चेंडू, तितक्या सुंदर रीतीने खेळला चेंडू जातो मिळत क्षेत्रामध्ये. एक धाव पूर्ण करतात दोन्ही फलंदाज. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न असणार आणि 2 धावा सुरक्षित पूर्ण. धाव संख्या झाली ती 20-20. चला लवकरात लवकर सामन्याला सुरुवात करायची आहे. जास्त टीम बिल्डिंग करायची नाही. पुन्हा एकदा अमित गोलंदाजी मागे सज्ज. सामना करणार आहे तो विशाल. सुंदर चेंडू, खरोखरच सुंदर चेंडू. काय लाईन आणि लेंथ हाताळतोय गोलंदाज अमित वाघे. नक्कीच एक चांगला खेळाडू आहे. याचा एक क्रिकेटची समज असणारा हा खेळाडू. नक्कीच अपेक्षा असणार आहे उत्कर्ष वाघेवाडी क्रिकेट संघाला. पुन्हा एकदा अमित सामना करणार तो विशाल. सुंदर चेंडू, खरोखरच सुंदर चेंडू. आता मात्र विशाल चुकतोय. सातत्याने निर्धाव चेंडू घेतोय. प्रेशर नक्कीच दबाव असणार आहे. एक चांगली धाव गती राखली असते परंतु निर्धाव चेंडू घेतो. धावसंख्या स्थिर आहे. धावसंख्या आहे ती 20. पुन्हा एकदा अमित गोलंदाजी मागे सज्ज. पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. काय षटक हाताळलं गेलं बघा. काय चांगली गोलंदाजी पाहायला मिळते ते अमित कडून. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत अमित साठी. 4 सलग निर्धाव चेंडू टाकतोय. काय गोलंदाजी पाहायला मिळते अमित कडून. पुन्हा एकदा अमित आपल्या गोलंदाजी मागे सज्ज. सामना करणार तो विशाल. नक्कीच षटकार मारावा लागेल जर चांगली धाव गती ठेवायची असेल तर. पुन्हा एकदा आणि काय आता मात्र बॅटचा कडा घेऊन चेंडू जातोय थर्ड मॅन क्षेत्रामध्ये. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न असणार आहे आणि 2 धावा सुरक्षित पूर्ण. या 2 धावेने संघ पुढे सरकतो. संघाची धाव संख्या झाली ती 22. षटक संपतंय. 4 षटकांचा खेळ समाप्त झालाय. धाव संख्या झाली ती 22. एक माफक असं आव्हान ठेवलंय ते गणराज कुटांबेवाडी क्रिकेट संघाने. तर लवकरात लवकर क्षेत्ररक्षण सजवायचंय. सलामीची जोडी तयार ठेवायची आहे ती उत्कर्ष वाघेवाडी क्रिकेट संघाने. अजूनही खूप सारे सामने खेळवायचे. ओव्हर टू टीके. धन्यवाद बंटी. या पुढीला धन्यवाद बंटी. चांगल्याचं समालोचन आपल्याला पाहायला मिळालंय बंटी याच्याकडून. आणि या पुढील माझ्याबरोबर जोडले जातात ते गणेश कावनकर. नक्कीच विनय. आत्ताचे सलग 3 सामने जे झाले ते लो स्कोरिंग सामने ते पाहायला मिळाले. तर नक्कीच एक जर आपल्याला विजयी व्हायचं असेल तर एक मोठं 40 ते 45 धावांचं आव्हान प्रतिस्पर्धी संघाला ठेवावं लागेल आणि संघाला विजयापर्यंत कडवी झुंज आपल्याला द्यावी लागेल. परंतु तसं काय मागचे सामने आपल्याला दिसत नाहीये. चला लवकरात लवकर क्षेत्ररक्षण सजवायचंय. गणराज कुटांबेवाडी मंडळाला सहकार्य करायचंय. एक चांगलं नियोजन आहे, आयोजन आहे, तरी आपण सर्वांनी सहकार्य करायचंय. नक्कीच तुषार बोललं. कारण मला वाटतं का असं असेल कारण का फलंदाज मोठे फटके मारण्याच्या नादामध्ये चेंडू निर्धाव करत आहेत आणि त्यामुळे धाव संख्या उभारता येत नाही. कारण का एकदा का दबाव आला की मोठे फटके जात नाही. त्यामुळे एकेरी दुहेरी धावेने संघ पुढे सरकत राहिला आणि मध्येच एक षटकार चौकार आला तर नक्कीच एक षटक मोठ्या धावगतीत बदलू शकतं. कारण का एक 2-3 अशा सिंगल आल्या आणि एक चौकार षटकार तर 7-8 धावांचं षटक होऊ शकतं आणि धावा 36 पर्यंत पोहोचू शकतात. परंतु मोठे फटके मारण्याच्या नादामध्ये लवकरात लवकर क्षेत्ररक्षण सजवायचं आहे. नक्कीच बंटी. एकेरी दुहेरी हे मैदान पूर्ण चारी बाजूला ओपन असल्यामुळे एकेरी दुहेरी धावा जरी काढल्या तरी संघ 40 ते 45 धावापर्यंत सहजरित्या पोहोचू शकतो. परंतु कोणत्याही खेळाडूकडे दिसत नाहीये
क्षमता दिसत नाही. एकेरी दुहेरी धावा काढायला कोणताही फलंदाजा भर देत नाही. षटकार चौकार लगावण्याचा प्रयत्न करतोय. मोठमोठे फटकेबाजी मारण्याचा प्रयत्न करतात हे संघातील फलंदाज. परंतु एकेरी दुहेरी धावा जरी काढल्या तरी धावसंख्या आपण 40 ते 45 पर्यंत पोहोचवू शकतो. हे मैदान छत्रपती शिवाजी महाराज नायगाव पांजू हे मैदानावरती नक्कीच 40 ते 45 धावा बनवावे लागतील. सामन्यामध्ये आव्हान टिकवण्यासाठी सलामीवीर मैदानाच्या दिशेने जाताना दिसतात. मला वाटतं राज शिगवन आणि अमिताभ वाघे. अमिताभ वाघे हा चांगला अष्टपैलू खेळाडू आहे. मला वाटतं उत्कर्ष क्रिकेट संघ वाघेवाडी संघाचा चांगली गोलंदाजी केली, चांगलं क्षेत्ररक्षण केलं होतं. तोच अमित वाघे आता संघाची मदार घेऊन जातो. एकेरी दुहेरी धावा काढण्याचा मानस असेल अमित आणि राज याचा संघाला विजयापर्यंत घेऊन जाण्यासाठी. चला लवकरात लवकर सामन्याला सुरुवात करायची आहे. तेवीस पंचांनी सामना लवकरात लवकर चालू करायचा आहे. आपल्याला अजूनही खूप सामने खेळवायचे, त्याची नोंद घ्यायची आहे. कोणत्याही खेळाडूंनी सर्व खेळाडूंनी त्याची नोंद घ्यायची. आपल्याला चांगला क्रिकेट पाहायचा आजच्या दिवसामध्ये. चांगले प्रेक्षक वर्ग युट्यूबला जोडला. या सर्वांचं हार्दिक हार्दिक अभिनंदन आणि स्वागत. दरम्यान सामन्याकडे वळतोय. सामन्याला सुरुवात होते. 23 धावांचा मापक असं आव्हान घेऊन उतरलाय तो अमित वाघे. मॅन फ्रॉम उत्कर्ष वाघेवाडी संघाचा हा खेळाडू नाशिकला राज शिगवन गोलंदाजी मार्फत येतोय. मला वाटतं सुंदर चेंडू त्रिपुळ अजित पहिल्याच चेंडूवर अमितला माघारी झाडतो. नक्कीच अशीच काहीशी गोलंदाजी करावी लागणार आहे ते कुटांबेवाडी संघाला. कारण का एक मापक धावांचं उद्दिष्ट आहे. 22 धावा केल्यात आणि 23 धावांचं विजय उद्दिष्ट ठेवलंय आणि अशीच काहीशी सुरुवात करावी लागणार आहे. मोठे मोठे धक्के द्यावे लागणार आहे ते उत्कर्ष वाघेवाडी संघाला. सुरेख चेंडू त्रिपुळ अर्जित करतोय अमित वाघेला. नक्कीच विनय चांगली गोलंदाजी पाहायला मिळते ती जोशी याच्याकडून. सुरेख असा पहिला चेंडू अमित वाघे सारख्या खेळाडूला माघारी काढतोय. त्रिफला उद्ध्वस्त करतोय अमित वाघे. तंबूच्या आशेला जाताना दिसतोय. त्याची जागा घेण्यासाठी येते तो राकेश मोहिते. नाशिकला राज शेखला राकेश नाशिकला राज. गोलंदाज जोशी चांगली गोलंदाजी केली. पहिल्या चेंडूवरती अमित याचा त्रिफला उद्ध्वस्त केला. पाहायचं संघाला विजयापर्यंत न्यायचं असेल तर अशीच गोलंदाजी करावी लागेल. परंतु राकेश हा तितकाच अनुभवी असा खेळाडू उत्कर्ष वाघेवाडी संघाचा. सुरेख असा चेंडू होता. सुरेख सन्मान देतोय चेंडूचा आणि एक धाव स्वतःचं खातं खोलतोय. राकेश संघाचं खातं खोलतोय. या एका धावेनं गंधराज क्रिकेट संघ कुटांबेवाडीच्या 23 धावांना प्रत्युत्तर देताना एकदा पाहूया. जोशी आपल्या गोलंदाजी मार्फत एक चेंडू पंच हात उंच करून हा चेंडू अवंतर असल्याची खून करतात. एका बोनस रूपामध्ये धाव मिळते. धावसंख्येत बदल होते. धावसंख्या झाली ती 1 गडी बाद 2 बाद झालेला फलंदाज अमित वाघे. त्रिफला उद्ध्वस्त केलं होते अमित वाघे याच्या राजू जोशी याने. मॅन फ्रॉम कुटांबेवाडी. चेंडू उंच फटका. काय होतं पाहिजे. चेंडू जातोय सीमा रेषेलगत झेल टिपला जातोय. नक्कीच बंटी मागाशी बोलल्याप्रमाणे राज चुकी करतोय. चुकीला माफी नाही आणि ही फलंदाज ही पुन्हा येणार नाही हे लक्षात घ्यायचंय. कोणतीही गरज नव्हती षटकार चौकार लगावण्याची. एकेरी दुहेरी धावेनंही संघ विजयापर्यंत पोहोचू शकला असता. परंतु मोह हा खरोखर वाईट असतो आणि चेंडू सीमा रेषेलगत झेलला जातोय. राज याला परतावं लागेल. बाद झालाय तर राज त्याची जागा घेण्यासाठी येतो तो प्रसाद वाघे. कोणतीच गरज नव्हती राज याला षटकार चौकार लगावण्याची. राकेश मोहिते जसं क्रिकेट खेळतोय सिंगल डबल धावेनं संघाला विजयापर्यंत नक्कीच घेऊन जाऊ शकतो. परंतु राज हा मोठी चुकी करतोय. तंबूच्या अस्त्राला जातोय. दुसरा धक्का बसतोय उत्कर्ष क्रिकेट संघ वाघेवाडी संघाला. अतिशय चांगली गोलंदाजीचं प्रदर्शन पाहायला मिळते ते राजू जोशी याच्याकडून. एका धावेनं संघाची बदलती धावसंख्या होते ती 3 धावेवरती 2 महत्वपूर्ण असे गडी बाद झाले. तर अजूनही उत्कर्ष वाघेवाडी संघाच्या खेळामध्ये अंकेश वाघ दिसतील. नितीन कावनकर असेल, स्वप्नील कावनकर असेल
आता मैदानावरती राकेश आणि प्रसाद कशा प्रकारे धावा करतात ते पाहायचं. चांगलं क्रिकेट खेळते प्रसाद आणि राकेश. एकेरी दुहेरी धावेनं धावसंख्या धावळ घलत ठेवतो. या 4 धावा 4 धावेनं राजू गोलंदाजी मार्फत तयार आहे. चांगली गोलंदाजी करतोय तो राजेश जोशी. राजू अतिशय चांगला गोलंदाज. सुरेख ठेवलाय. कच्चाला क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय सीमारेषेलगत. याचा पुरेपूर फायदा घेतात 2 धावा. या 2 धावेनं संघाची बदलती धावसंख्या होती ती 6. अतिशय 6 18 चेंडू 17 धावा. 18 चेंडू 17 धावा जिंकण्यासाठी 23 धावांचा विजयी उद्दिष्ट ठेवले ते गणराज कुटांबेवाडी या संघाने. सत्तरच्या वाघावाडी क्रिकेट संघाला 18 चेंडू 17 धावा. गोलंदाजी मार्फत येते ऋषिकेश जांभळे. राकेश आणि प्रसादाच्या वरती मोठी जबाबदारी असणार आहे. संघाला विजयापर्यंत पोहोचवण्याची पाहायचा उत्कर्ष क्रिकेट संघ. वाघेवाडी संघाला विजयापर्यंत पोहोचवतात ते. तसेच गणराज कुटांबेवाडी हा संघ देखील चांगली झुंज देऊ शकतो. पहिल्या षटकामध्ये दाखवून दिलं अमित वाघे, राज शिकवण सारखे 2 मोठे खेळाडू प्रमुख आशीर्वाद झाले ते राजू जोशी आणि पुन्हा एकदा झेलवू शकतो का, परंतु दोन संघामध्ये चेंडू पडतोय. कोणते धोका नाहीये प्रसादाला, कोणताही धोका नाही. उत्कर्ष वाघवाडी संघाला 1 धाव बनवून सुरक्षित पूर्ण करतात. या एका धावेने संघाची बदलती धावसंख्या होते ती 7. नक्कीच चांगली फलंदाजी पाहायला मिळते. चांगला समजूतदारपणा पाहायला मिळते तो आता राकेश आणि प्रसाद कडून. कारण का मोठी फटकेबाजीची गरज नाही. एकेरी दुहेरी धावेने संघ पुढे सरणार आहे. मापक उद्दिष्ट आहे 22-23 धावांचं. चला गोलंदाजी माग सज्ज आहे. एक मोठा रनअप घेऊन राईट आर्म ओव्हर द विकेट सामना करणार आहे तो राकेश. शॉर्ट पिच चेंडू फुल केला लेग साईडच्या दिशेने आणि चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं सीमारेषेलगत. एक धाव रोखू शकला नाही, परंतु एका धावेने संघ पुढे सरकलाय. धाव संख्या झाली ती 8. नक्कीच विनय. धाव संख्या झाली ती 8. पाहायचा कोणता संघ मांडतो इथे थाट. या स्पर्धेमध्ये प्रबल दावेदार ठरणारा उत्कर्ष वाघवाडी हाही संघ दावेदार मानला जातो. या स्पर्धेचा विजेता संघ पंच आपल्या अतिशय चांगल्या स्टाईल मध्ये फलंदाज बाद असल्याची खून करतायत. माघारी परतवला गेला प्रसाद याला. अतिशय सुरक्षित क्षेत्ररक्षण एसटी रक्षण म्हणायला हरकत नाही. सुशांत भेकरेचं चांगलं एसटी रक्षण. एसटी मागे सुरेख असा झेल टिपतोय. आता मात्र नितीन कावणकर. धडाकेबाज फलंदाज नितीन कावण मैदानाच्या दिशेने. नक्कीच चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय ते गणराज कुटांबेवाडी क्रिकेट संघाला. कमी टोटल आहे परंतु चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. कॅचेस विन मॅचेस का म्हटलं जातं तर यासाठीच, कारण कमी टोटल आहे तुमच्याकडे पण चांगलं क्षेत्ररक्षण तुम्हाला करावं लागेल. चांगलं गोलंदाजी करावी लागेल. 22 धावा या डिपेंड होऊ शकतात. पुन्हा एकदा गोलंदाज नितीनला. सुंदर चेंडू, खरोखर सुंदर चेंडू. चेंडू शॉट चेक करतोय नितीन कावणकर. धाव संख्या स्थिर आहे. धाव संख्या आहे ती 8. नक्कीच 23 धावांचा विजय उद्दिष्ट ठेवून उतरलेला उत्कर्ष वाघेवाडी क्रिकेट संघ आतापर्यंत 3 धक्के बसतायत. पुन्हा एकदा गोलंदाजी माग सज्ज झालाय. गोलंदाज एक मोठा असा रनअप आहे. पंचांच्या डाव्या साईडवर उजव्या हाताने गोलंदाजी करणार आहे तो नितीन कावणकरना. सुंदर चेंडू, खरोखरच सुंदर चेंडू मारण्याच्या प्रयत्नात पण लेग बायच्या स्वरूपात 1 धाव मिळते ती उत्कर्ष वाघेवाडी क्रिकेट संघाला. धाव संख्या झाली ती 9. या पुढील होणारा सामना जबरदस्त क्रिकेट संघ बादवडेवाडी वर्सेस खतरनाक क्रिकेट संघ पाटावरची वाडी. दोन्ही बलाढ्य संघ एकमेकांसमोर. दुपारच्या सत्रामध्ये आपण पाहायला मिळेल सर्व मोठमोठे संघ आपल्याला एक पाहायला मिळतात. यानंतर जी लढत होणार आहे ती अष्टविनायक शिगोणवाडी वर्सेस नेटकेश्वर दवंडवाडी. पुन्हा एकदा गोलंदाज शॉर्ट पिच चेंडू पूल केला स्क्वेअर लेगच्या दिशेने. चेंडू जातो सीमा रेषा बाहेर. षटकार.
धन्यवाद डीजे. षटक संपतंय, 2 षटकांचा खेळ समाप्त होत आहे. धाव संख्या झाली ती 15. चांगली फलंदाजी पाहायला मिळाली ती राकेश कडून. का म्हटलं गेलं, का मी मगाशी म्हणालो की राकेश हा पतुळ गावचं गोगर तालुक्यामध्ये प्रतिनिधित्व करतं, कारण का चांगली फलंदाजी पाहायला त्याचं एक एक्झाम्पल पाहायला मिळालं. शॉर्ट पिच चेंडू पूल केला स्क्वेअर लेगच्या दिशेने 6 धावेसाठी. अजूनही 8 धावांची गरज आहे. 12 चेंडू आणि 8 धावा, सोपं असं काय समीकरण करून ठेवतात राकेश मोई. गोलंदाजचं नाव सांगायचंय. चला वैयक्तिक तिसरं, सॉरी संघाच्या वतीनं तिसरं आणि वैयक्तिक पहिलं षटक हाताळतोय तो दिनेश कावणकर. सामना करणार आहे तो नितीन कावणकर. नक्कीच अवांतर चेंडूने सुरुवात करतोय. धाव संख्या होती ती 16. पुढील होणारा सामना जबरदस्त क्रिकेट संघ बादवडेवाडी आणि खतरनाक क्रिकेट संघ पाटावरचीवाडी. दोन्ही संघांनी लगेचच तयार राहायचं. क्षेत्ररक्षण करणारा लगेचच शेवटचा बॉल झाला की मैदानात उतरायचंय. सलामीची जोडी मैदानात ठेवायची आहे. पुन्हा एकदा दिनेश राईट ऑफ ओव्हर द विकेट. नितीनला पुन्हा एकदा अवांतर चेंडू सर मारा करताय. धाव संख्या पुढे सरकताय. धाव संख्या झाली ती 17. आणि त्यानंतर जी लढत होणार आहे ती अष्टविनायक क्रिकेट संघ शिगणवाडी वर्सेस नेटकेश्वर दवंडेवाडी. नक्कीच आयकॉन खेळाडू पाहायला मिळणार आहे. तेजस शिगवण 777. पुन्हा एकदा दिनेश कावणकर. नितीनला पुन्हा एकदा अवांतर चेंडू. सलग 3 अवांतर चेंडू टाकताय. धाव संख्या झाली ती 18. चला पुन्हा एकदा दिनेश सामना करणारा नितीन. ओ सुंदर चेंडू, खरोखर सुंदर चेंडू. यॉर्कर चेंडू, क्रिकेटचं ब्रह्मास्त्र. 3 अवांतर चेंडू टाकल्यावर चांगला कमबॅक पाहायला मिळतोय तो गोलंदाजाकडून. लेग बायच्या स्वरूपात 1 धाव मिळते. धाव संख्या झाली ती 19. 19. अजूनही 4 धावांची गरज. तिसरं षटक प्रगतीपदावर आहे. अजूनही 5 चेंडू शिल्लक आहे तिसऱ्या षटकातील. आता मात्र स्ट्राईकला येतो राकेश. सुंदर चेंडू, तितकं सुंदर त्याने खेळला फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये. चेंडू मागे क्षेत्ररक्षक 1 धाव पूर्ण केली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आहे आणि चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे. ते क्षेत्ररक्षकाकडून 2 धावा रोखू शकत नाहीये. 2 धावेने संघ पुढे सरकलाय. धाव संख्या झाली ते 21. चला पुढील होणारा सामना जबरदस्त बादवडेवाडी वर्सेस खतरनाक पाटावरची वाडी. दोन्ही संघांनी लगेचच तयार राहायचंय. क्षेत्ररक्षण करणाऱ्यांनी लगेचच शेवटचा बॉल झाला की अजूनही 2 धावांची गरज आहे. स्वागत. तसेच ही स्पर्धा युट्यूब लाईव्ह दाखवण्यात येत आहे. तरी युट्यूबच्या माध्यमातून जे प्रेक्षक जोडले गेले त्यांचं सुद्धा हार्दिक हार्दिक स्वागत. तरी उत्कर्ष क्रिकेट संघ वाघेवाडी विजयी होत आहे. तरी सामनावीराचा पुरस्कार जो आहे राकेश मोहित सामनावीराचा मानकरी ठरतोय. तर पेवलन मध्ये संपर्क साधायचा आहे. राकेश मोहित काय खेळ खेळला गेला तर यापुढील समालोचन करणार आहेत माझे सहकारी मित्र टीके आणि गणेश कावणकर. थँक्यू कुणबी समाजाची संघटना संधी दिल्याबद्दल. ओव्हर टू टीके आणि गणेश कावणकर. धन्यवाद. चला डीजे एक चांगलं संगीत होऊ द्या. लवकरात लवकर क्षेत्ररक्षण सजवायचं. धन्यवाद डीजे.
नक्कीच चांगला सामना पाहायला मिळाला. उत्कर्ष वाघवाडी विरुद्ध गणराज कुटुंबवाडी संघ दरम्यान या उत्कर्ष वाघवाडी संघ विजयी झालाय. तरी उत्कर्ष वाघवाडी संघाचा राकेश मोहिते या सामन्याचा सामनावी ठरतोय. त्याने लवकर लवकर टॉसबॉक्स मध्ये यायचंय. तसेच गणराज क्रिकेट संघ कुटुंबवाडी या संघाचा संघनायक यांनी आपला सन्मान चिन्ह घेऊन जायचंय. दरम्यान मैदानामध्ये सामना रंगतोय. खतरनाक क्रिकेट संघ पाटावरची वाडी विरुद्ध खतरनाक क्रिकेट संघ पाटावरची वाडी विरुद्ध जबरदस्त क्रिकेट संघ बादवटवाडी या दोन संघा दरम्यान आम्हीची जोडी मैदानात दिसते. योगेश कावणकर आणि राजेंद्र बाडवणे. अतिशय चांगले असे फलंदाज योगेश कावणकर, राजेंद्र बाडवणे. नॉन स्ट्राईकला दिसतो राजेंद्र बाडवणे. अतिशय सुंदर अशी फलंदाजी करतो. KPL मध्ये म्हणू नका किंवा आपल्या वैयक्तिक वाडीमधल्या क्रिकेट स्पर्धेमध्ये म्हणू नका, एक त्याची चांगली फलंदाजी असते, अंमलबजावणी असते. त्याच ताकदीचा स्ट्राईकला येतो योगेश कावणकर. नक्कीच या दोन्ही फलंदाजांना एक योग्य तो निर्णय घेऊन धावसंख्या या ठिकाणी पार पाडायची आहे.